इधर आओ। नर्मदे हर. तुम्ही अशा वेळेस जेव्हा देता तुम्हाला मनापासून जो आनंद होतो तो आपण शब्दामध्ये खरं सांगू शकत नाही. मनापासून जे फिलिंग होतं त्याच्यामुळे तुम्ही परिक्रमात जेव्हा याल तेव्हा बऱ्याचशा गोष्टी घेऊन या ज्या नर्मदा माई म्हणजे छोट्या मुली आणि मुलं म्हणजे गणेश त्यांना आपण देऊ शकतो. रोटी बनती है। अरे वाह, धुनी आहे यहाँ पे तो. ये भोजन बनता है रोटी। सुंदर. आतमध्ये आल्या आल्याच मस्त धुनीचा वास येतोय. बहुत सुंदर. नर्मदे हर. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल आपण आज उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करणार आहोत. सगळ्यांना उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा जी गुजरातमधली जी आहे, वडोदऱ्यापासून जी आपण जातो तिलकवाड्यावरनं जी नर्मदा परिक्रमा आहे ती सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांना. आत्ता आपण आलो आहोत मध्य प्रदेशमध्ये. तर उत्तरवाहिनी तुम्हाला जर सांगायचं झालं तर नर्मदा मैया 3 ठिकाणापासून उत्तरवाहिनी करतात. एक तिलकवाड्यापासून जी आपण उचलतो ती, एक मध्य प्रदेशमध्ये मांडलापासून जी एक परिक्रमा उचलतो, आणि तिसरी जी आहे ती ओंकारेश्वर मंदिरापासून आपण उचलतो. मध्य प्रदेशमधली परिक्रमा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे, तर आपण आज ती परिक्रमा करणार आहोत, ती एक्सप्लोर करणार आहोत. तर बरेचसे कॉन्टॅक्ट मी काढत एका ठिकाणी पोचलेलो आहे. काल रात्री आम्ही मुंबईवरनं मध्य प्रदेशमध्ये आलेलो आहोत, आणि जर तुम्ही मागे बघाल तर इथे यांचं स्वतःचं घर आहे. त्या घरामध्ये त्यांनी आपला आश्रय दिलेला आहे. अतिशय सुंदर त्यांची फॅमिली आहे. त्यांना आपण आज जाऊन भेटणार आहोत आणि ते आपल्याबरोबर परिक्रमा करणार आहेत. तर आज जाऊया आपण आणि बघूया ते आता काय काय सांगतात. हे बघा, तुम्ही जर बघितलं ह्यांचं इथे घर आहे सुंदर असं. तर यांनी अशा सुंदरशा घरामध्ये आपल्याला आश्रय दिलेला आहे. जर परिक्रमावासी जर आलेत तर ते इथे त्यांना थांबायला देतात. सुंदर असं यांनी इथे गार्डन केलेलं आहे. आपण आज जाऊया. नर्मदे हर. आपल्याबरोबर 2 संतोष आहेत जे ऑफिसमधले आहेत आपल्याबरोबर, आणि नागद्वार यात्रा तुम्ही जर बघितली असेल तर नागद्वार यात्रेला आपले 2 जण आपल्याबरोबर होते. त्याच्यानंतर हे सर आहेत. नमस्कार गुरुजी. आपका नाम बताइए. राकेश शुक्ला. आप इधर आइए. आपका नाम बताइए. मैं तृप्ति शुक्ला. तृप्ति शुक्ला. राकेश शुक्ला जी, आप थोड़ा नर्मदा परिक्रमा के बारे में बताइए. जो मध्य प्रदेश में जो होती है उत्तरवाहिनी, तो उसमें बहुत लोगों को पता नहीं है. तो किस तरीके से नर्मदा परिक्रमा कहाँ से स्टार्ट होती है, कहाँ पे एंड होती है, आप थोड़ा उसके बारे में जानकारी बताइए. हमारे यहाँ विगत 5 वर्षों से उत्तरवाहिनी परिक्रमा हो रही है, और किले में श्री व्यास नारायण मंदिर, राजराजेश्वरी मंदिर भी बोलते हैं, वहाँ से त्रिवेणी संगम है वो, सरस्वती माता का और बंजर नदी का और माँ नर्मदा का त्रिवेणी संगम वहीं से प्रारंभ होती है. और इसके बाद वहाँ से चलते हुए घाघा, वहाँ तक लगभग 21 किलोमीटर उत्तर तट पर और 21 किलोमीटर दक्षिण तट में, दोनों तटों में परिक्रमा होती. घाघी से तट परिवर्तन होता है, और इसके बाद वापस आकर के फिर श्री व्यासनारायण मंदिर में भोलेनाथ को जल चढ़ा के पूरी परिक्रमा पूर्ण होती है. ओके. तो ये परिक्रमा मतलब 42 किलोमीटर्स की होगी. 21 इधर 21 इधर. जी जी, बराबर ना. इसमें एक दिन में ये हो सकती है, 2 दिन इसकी अगर आवश्यकता है, आप दर्शकों को बताइए. ये है कि सभी लोग लगभग 42 किलोमीटर एक दिन में चलना संभव नहीं हो पाता है, इसलिए हम लोग प्रयास करते हैं कि 2 दिन में परिक्रमा हो. एक दिन 21 किलोमीटर चलकर घाघा में विश्राम, इसके बाद दूसरे दिन 21 किलोमीटर चलने में सुविधा होती है लोगों को. धन्यवाद जी. आप क्या बताइए परिक्रमा के बारे में, थोड़ा बताइए. इस परिक्रमा का जिस तरह से पूर्ण परिक्रमा का फल होता है,
ये चैत्र मास में अगर इस परिक्रमा को पूरा कर लो तो वेदों में पुराणों में ऐसा वर्णन है कि पूरी परिक्रमा का फल मिल जाता है अगर चैत्र मास में हम करते हैं तो। बराबर है। तो अभी आज से चैत्र मास चालू हो रहा है, आज गुड़ी पाड़वा है। जी जी। गुड़ी पाड़वा का शुभ दिन पे हम लोग परिक्रमा उठा रहे हैं मैया जी की। तो देखते हैं अभी परिक्रमा हम लोग सब लोग ऐसा उत्तरवाहिनी महिष्मती उत्तरवाहिनी परिक्रमा में सभी सादर आमंत्रित हैं। सारे लोग आएँ और यहाँ उत्तरवाहिनी की परिक्रमा करें चैत्र मास में। हम सब लोग यहाँ मंडलावासी को सेवा का अवसर दें, ऐसा हम सब लोगों से निवेदन धन्यवाद करें। धन्यवाद। और सगळ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे, ह्यांनी आपल्याला त्यांच्या घरी आश्रय दिलेला आहे. हे त्यांचं असं घर आहे आणि त्यांनी सांगितले तुम्ही परिक्रमावासी जर तुम्ही जास्त जणी आलात तरी तुम्ही इकडे येऊ शकता, हे आश्रमासारखं तुम्ही ट्रीट करा. तर त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद जी धन्यवाद. धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद. आता आपण त्यांच्या घरापासनं रिक्षेने राजघाटपाशी आलो आहोत. जर तुम्ही इथे मागे बघाल तर इथे राजघाट लिहिलेलं आहे आणि समोर आता आपल्याला नर्मदा माई दिसते इकडे आणि इकडे उजवीकडे आपण संकल्प करणार आहोत. तर आधी पहिले गुरुजींना भेटूया. नमस्कार गुरुजी, अभी हम लोग संकल्प यहाँ से करने वाले, तो दर्शक आपको देख रहे, तो आप बताइए किस तरीके से यहाँ पे संकल्प करना चाहिए और क्या क्या करना चाहिए. आपको सर्वप्रथम मैया जी जा करके नर्मदा जी संगम से जल लेके आना है और जल लेके आएंगे तो हम व्यास नारायण मंदिर में आपका पूजन करवाएंगे और संकल्प करवाएंगे. अच्छा, संकल्प में आप उत्तर वाहिनी परिक्रमा करवे जा रहे हैं, सभी मनोकामना मां नर्मदा पूर्ण करे. इसके बाद वो जल को पूरी परिक्रमा करके आएंगे, पुनः थोड़ा सा जल मैया जी में अर्पण करेंगे, फिर वहाँ से आकर के व्यास नारायण भगवान को पूरा जल चढ़ाएंगे. थोड़ा सा जल बचा करके अपने घर के लिए वह अमृत है जल लेके चले जाएंगे. सबको थोड़ी थोड़ी प्रसाद के रूप में घर में वितरण करेंगे, प्रसाद दे देंगे. ओके, आपके उत्तर वाहिनी परिक्रमा पूर्ण हो जाएगी. ओके, धन्यवाद जी. हम लोग पहले अभी जल लेके आते. पहले आप जल लेके आएंगे. धन्यवाद. पहिले आपण जाऊन नर्मदा मैयाचं जल घेऊन येऊया. नर्मदे हर, नर्मदे हर. तुम्हाला जर मध्य प्रदेशमधील नर्मदा परिक्रमा करायची असल्यास सगळ्यात जवळचे स्टेशन जबलपूर आहे. तेथून 92 किलोमीटरने तुम्ही बसने 3 तासात पोचू शकता आणि नागपूर रेल्वे स्टेशनपासून बसने यायचे झाल्यास 250 किलोमीटरवर मंडला आहे. मित्रांनो, आता नर्मदाचं जल आपण घेतलेलं आहे आणि आता दादा आपल्याला त्याबद्दल थोडं माहिती सांगतायत. नमस्कार जी. जी नमस्कार. अभी हम कहाँ है उसके बारे में दर्शकों को बताइए. ये त्रिवेणी संगम है. ये इस तरफ से माँ नर्मदा आ रही हैं और यहाँ से बुढ़नेर नदी, ये जो बंजर सामने दिख नदी, रही है। बंजर, ये सामने पुल बन रहा है वो बंजर नदी है. अब आदिकाल में बंजर कहते थे, अब उसे बंजर नदी कहने लगे हैं, जबकि वन से निकलने वाली. और ये स्थान है, इस स्थान से युगों पहले सरस्वती माता का भी स्थान था, सरस्वती नदी का. तो यह त्रिवेणी संगम है. ये सामने देख रहे हैं, ये विष्णु लोक माना जाता है. और ये जो किला है ये वेद व्यास जी का स्थान है. वेद व्यास जी स्वयं आकर तपस्या किए थे और इसके पश्चात वो ये वाला जो मैया नर्मदा थी वो यहाँ से लगभग 60 किलोमीटर पहले से ही वो नर्मदा मैया सीधा दूसरी ओर चली जाती थी. अच्छा। और वेद व्यास जी ने यहाँ तपस्या की और तपस्या के बाद उन्होंने ऋषियों को बुलाकर भोजन कराने का प्रयास किया. तो उन्होंने कहा कि आप दक्षिण तट पर हैं, तो दक्षिण तट में होने के कारण हम भोजन नहीं करेंगे. तो उन्होंने फिर भगवान शिव की आराधना की. शिव ने कहा कि नर्मदा माँ से आप आराधना करो. तो यहाँ से वेद व्यास जी को दंड दिया गया शिव द्वारा, शिव भगवान भोलेनाथ के द्वारा. और फिर वो जहाँ जहाँ से वो दंड लेकर के चले वो अपने इस आश्रम को उन्होंने उत्तर तट में कर लिया. इसके कारण सिद्ध ऋषियों ने यहाँ प्रसादी पाई. और यह नर्मदा मैया जो है महिष्मती मंडला को 3 ओर से घेरे हुए है. और ये ब्रह्मलोक है. ये सामने जो घाट दिख रहा है, हाँ हाँ, यहाँ ब्रह्मलोक. पर एक हेमटेकरी है, वहाँ सतयुग द्वापर में एक बहुत बड़ा यज्ञ हुआ था ऋषियों महर्षियों के द्वारा. वो उस स्थान से घी की नदी बहते हुए माँ नर्मदा में समाहित हुई थी. वो घृत नाला आज कालांतर में विलुप्त होता जा रहा है. बहुत अद्भुत स्थान है ये. और अभी नर्मदेहर तो हम लोग त्रिवेणी संगम पे है त्रिवेणी और संगम। अंदर जाके पहला नर्मदा का जल चढ़ाते और संकल्प पूरा करते. चलो. नासांते दैलोग्रे कंकणं सर्वांगे हरि चंदनं श्रीगृहितां श्री
परमात्मने नमो नमः। विनादितलंबोदर श्री नमः गणापते नमः। आवाहयामि सा भोलेनाथ का ध्यान करेंगे। ध्यान एकदम महेशम रेखम जातुनम निखिल भैरणम पंचवस्त्रम त्रिनेत्री विदिशा संतो रहि अंपय काम धीरधर नर्मदा श्री मावती जगदम्बा नर्मदायां देवनोतर भैरव भोरोपान दधितम दधि स्नान कालोमणि वाला श्याम रुद्राय भोरोपान भोक्तम जलम भारत घात घनजाते धूपम समर्पयामि। वर्षयार्यवर्ते देशांतर्गतयाम बौद्धोत्तरे मासानां मासोत्तमे मासयां चैत्रमासयां शुक्लपक्षयां रविवासरयां एकं प्रतिपदा ओम श्री उत्तर वाहिनी परिक्रमा प्रारंभिक साक्षी रूप में व्यास नारायण देवता माता पार्वती गणेश कार्तिकेय नंदीश्वर वीरभद्र स्वामी देवता नमः मम कह करके अपना अपना नाम लेकर के गोत्र नाम करके हम परिक्रमा कर्मे उत्तर वाहिनी परिक्रमा कर्मे प्रारंभ कर रहे हैं। अहम पूजनम संकल्पम करिष्ये। सुंदर असा आपला संकल्प झालेला आहे आणि आता उत्तर तटावरनं आपण दक्षिण तटावर जात आहोत बोटीने आणि दक्षिण तटावरनं आपण ती परिक्रमा आता पुढे चालू करू। चला नर्मदे हर। नर्मदा मैयाचे उगमस्थान अमरकंटकपासून होते व मैया खंबातीच्या खाडीपर्यंत 3 वेगवेगळ्या ठिकाणापासून उत्तर वाहिनी प्रवाहित होते। पहिली म्हणजे मध्य प्रदेशमधील मंडलापासून, दुसरी मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर मंदिरापासून आणि तिसरी गुजरातमधील तिलकवाड्यापासून। म्हणजे बोटीने आपण आता दक्षिण तटावर आलेलो आहोत आणि इकडे जर तुम्ही बघितलं तिथे सुंदर असा घाट बांधलेला आहे। तर वरती जाऊया आपण, आपले दर्शन घेऊया मंदिरात जाऊन। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आपलं सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि आता मंगलेश्वर महादेवला आपण जात आहोत। तेव्हा सुंदर अशी आता इकडे नर्मदा माई दिसते आपल्याला। असे पुराणात म्हटले जाते की जे परिक्रमावासी 3200 किलोमीटरची परिक्रमा करू शकत नाहीत ते परिक्रमावासी ही जर उत्तर वाहिनी 3 वेळा करताच पूर्ण परिक्रमेचे फळ त्यांना मिळू शकते। सुंदर असं शनी मंदिरचं आपलं दर्शन झालंय। सुंदर, खूप पवित्र आणि खूप सात्विक वाटतंय। ही जरा नर्मदा परिक्रमा मोठी आहे आणि तर तुम्ही इथे MP मधील मंडला येथे नर्मदा उत्तर वाहिनी वाहते। ती उत्तर वाहिनी तुम्ही चैत्र महिन्यात सगळ्यांनी करावी। थोडंसं मुंबई आणि पुणेवाल्यांना थोडंसं लांब पडेल कारण आपल्याला वडोदऱ्याला आपण नॉर्मली आपण जातो आणि तिकडनं लगेच आपण तिलकवाड्याला पोहोचू शकतो, पण इथे यायला तुम्हाला जवळजवळ 15 ते 16 तास तुम्हाला ट्रेनने यायला लागतं। किंवा आम्ही जे आलो ते तुम्हाला सांगतो, आम्हाला ट्रेनचं तिकीट मिळालं नव्हतं, त्यामुळे आम्हाला मुंबईवरनं नागपूरला बसने यायला लागलं स्लीपर कोचने आणि नागपूरवरनं आम्ही मांडलाला आलेलो आहोत। तर त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ 25 ते 26 तास लागले, पण ठीक आहे, काही हरकत नाही। नर्मदा माईचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण नर्मदा परिक्रमा चालू केलेली आहे। चला, सुंदर असं आपण गावातनं चाललेलो आहोत आणि आम्ही 3 जण तर आहोतच। आपल्याबरोबर हे 2 जण जॉईन झाले आहेत, हे भोपाळवरनं आलेले आहेत। हे एक दादा आहेत आणि मागे एक दादा आहेत। म्हणजे आता आम्ही 5 जण नर्मदा परिक्रमा करत आहोत। ही वा, इथे घराची बांधणी बघा कशी मस्त। मंडळी, सुंदर असं गावातनं आपण पुढे आलो आहोत आणि आता इथे मंगलेश्वर महादेवपाशी आपण पोहोचलेलो आहोत। वाव,
दिव्यंबरायै च दिगंबराय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। गुरु मंगलेश्वर भगवान भोलेनाथ की जय। ओम शंभो शंभो शिव शंभो शिव शंभो। सुंदर मंदिर एकदम. राकेश दादा, आप क्या बताओगे मंदिर के बारे में? बताओ। मंदिर में मंगल भगवान को यक्ष ने श्रापित कर दिया था। उनके श्राप से मुक्त होने के लिए भगवान भोलेनाथ की कृपा से भगवान मंगल ने यहाँ भगवान भोलेनाथ की शिवलिंग की स्थापना की और यहाँ पर उन्हें पूजन किया। उससे उनका श्राप से वो यक्ष से श्राप मुक्त हुए। तो यह मंगलेश्वर शिवलिंग आदिकाल का मंदिर है और माँ नर्मदा की कृपा से यहाँ सारे लोग परिक्रमावासी उत्तरवाहिनी वाले आते हैं। धन्यवाद. कितना पुराना हो सकता है आपके अंदाजे, कुछ आइडिया? ये मतलब सतयुग द्वापर के समय का है ये मंदिर है। उस समय का मंदिर है भगवान भोलेनाथ का। जो शिवलिंग है वो मंगलेश्वर शिवलिंग के नाम से। नर्मदा मैयाच्या किनारी आपण आहोत. शब्दामध्ये मी सांगू शकत नाही काय वाटतंय मला खरं तर, कारण इकडची एनर्जी असेल, इकडे जे पावित्र्य असेल ते तुम्हाला इथे येऊनच उपभोगायला लागेल. खूपच सुंदर वाटतंय. इकडनं खरं तर जावंच नाही वाटत आहे. मी तुम्हाला सगळ्यांना खरं सांगतो की नॉर्मल फिरणं आपलं वेगळं आणि इकडचे जे वाईब्स आहेत ते खूपच वेगळे आहेत. खूपच पवित्र आहे, शुद्ध वातावरण आहे, पोल्युशन काहीच नाही आहे आणि इकडची लोक खूपच छान आहेत. नर्मदावासींना खूपच आवर्जून सगळ्यांनी आगमन करतात आणि काही ना काहीतरी द्यायचा प्रयत्न करतात. पाणी असेल, चहा असेल किंवा काहीतरी नाश्ता असेल ते द्यायचा प्रयत्न करतात. प्रत्येक ठिकाणी नर्मदेहराचा गजर होतो, त्याच्यामुळे खूपच छान वाटतं. चला आता आपण इथून निघूया आणि पुढचा आता काय टप्पा लागतोय तो बघूया. चला. राकेशजींनी सुंदर असे आपल्याला केळी आणलेत नाश्त्याला. धन्यवाद राकेशजी. नर्मदे हर. गावातनं आपण बाहेर पडलेलो आहोत आणि आता डांबरी रोड लागलेला आहे. प्रत्येकाला वाटत असं नर्मदा माईच्या एकदम बाजूने जावं, पण प्रत्येक ठिकाणी ते शक्य नसतं, कारण काही ठिकाणी आपल्या तिकडनं पास होता येत नाही. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेस तिकडनं थोडंसं लांब यायला लागतं आणि त्याला पॅरलल चालायला लागतं. आपण परिक्रमा करताना बऱ्याच जणांना माहिती आहे, आपण उजव्या बाजूस नर्मदा माईला ठेवतो आणि मग त्याच्या बाजूने आपण परिक्रमा करतो. तर आपली परिक्रमा ही चालू आहे. तर बघा असा आपला रोड लागला आहे, मोठा रोड आहे हा. इथे राधाराज आश्रम एक लागलेला आहे. तिथे नर्मदा वासियांसाठी त्यांनी नाश्त्याची सोय केलेली आहे. चला आता आज जाऊया. मंडळी, सुंदर अशी इथे नाश्त्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर त्यांचा पहिले आपण आश्रम बघूया. नमस्कार. नर्मदे. चालीस 50 लोग 40-50 लोग यहाँ पे रह सकते हैं. हाँ जी, ये गद्दे हैं पूरे बराबर. सोने के, बराबर वो किचन है बराबर. हाँ, कुछ बनाना है तो आप बना सकते हैं. लाइट बाथ पूरे 7 सेट हैं. अच्छा, इधर टॉयलेट बाथरूम की व्यवस्था है. इकडे 3 टॉयलेट आहेत, इकडे 4 टॉयलेट्स आहेत. सुंदर व्यवस्था है. नमस्कार महाराज, आपका नाम बताइए. घनश्याम बर्मन. घनश्याम. तो अभी आपने जो व्यवस्था यहाँ पे आश्रम में हो सकती है वो 40 लोग की आराम से हो सकती है, जी, आपने जी, बताया. ठीक है. ये मैया का तट मार्ग है. यहाँ से 4-5 आश्रम पड़ते हैं. पहले घुंघरू वाला आश्रम पड़ेगा महाराज का, इसके बाद कौशिक जी महाराज का गौशाला, देन कल्याण आश्रम के बाद कोठी के बाद घाघा के बाद आपको तट परिवर्तन उत्तरवाहिनी के लिए. बराबर. नर्मदे. धन्यवाद. मंडळी, सुंदर असा आपला नाश्त्यामध्ये पोहे झालेले आहेत आणि आश्रमाच्या बाजूलाच डावीकडे तुम्हाला बघा इथे यांनी मार्किंग बांधलेलं आहे, जो परिक्रमावासियांसाठी हा मार्ग आहे. त्यांनी दादांनी आपल्याला सांगितलं जर कमी परिक्रमावासी असतील तर इकडनं तुम्ही जाऊ शकता. आता आपण 5च जण आहोत त्यामुळे आरामात जाऊ शकतो, पण जर भरपूर लोंढ्याने म्हणजे माणसं आलेत
तर त्यांना रस्त्यावरनंच जायला लागतं. तर त्यांना सांगितलं आपलं नर्मदा मैयाच्या बाजूने जेवढं जाता येईल तेवढं चांगलं आहे. त्याच्यामुळे हा जो मार्ग आहे तुम्हाला हे लाल रिबीन लावलेले दिसत आहेत, हा जो मार्ग आहे तो नर्मदा मैयाच्या बाजूने जातो आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया आणि हा मार्ग बघूया. एवढ्या नर्मदा मैयाच्या पात्रापाशी आपण पोचलेलो आहोत. तर एप्रिल महिना आहे त्याच्यामुळे भरपूर असं मध्ये मध्ये पात्र आपल्याला सुकलेलं दिसेल. पण एक मात्र आहे, अतिशय बाजूने आपण आहोत. नर्मदा मैया बाजूला असल्या कारणाने गरम बिलकुल होत नाही आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत 9:15 आणि आपण परिक्रमा ही चालू केलेली आहेत 7:30 वाजता चालू केली होती. त्याच्यामध्ये आपला चहा नाश्ता झालेला आहे. तर जवळजवळ आपल्याला 1 तास परिक्रमा झालेला आहे नर्मदे हर. असे मध्ये मध्ये लोक आपल्याला भेटतात. अतिशय छान वाटतं नर्मदे हर म्हणल्यानंतर त्यांच्याबरोबर. खूपच छान एक्सपिरियन्स आहे. मी मध्ये मध्ये तुम्हाला असा एक्सपिरियन्स माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा मी शेअर करत राहीन. त्याच्यामुळे सगळ्यांना माझी विनंती आहे की हा पूर्ण व्हिडिओ थोडा लांब होईल, पण कोणी स्किप करू नका, पूर्णपणे हा बघा, म्हणजे तुम्हाला इकडचं वातावरण पूर्ण फील करता येईल. चला परत आपण गावाच्या इकडनं चाललेलो आहोत परिक्रमा मार्गात. तर बाजूला आपल्याला एक मंदिर दिसतंय, तर दर्शन घेऊया आपण. सुंदर देवीचं मंदिर होतं, खूप सुंदर मूर्ती होती, मस्तच. आता हे बघा परत आपण त्या मार्गाला लागलेलो आहोत. लाल कलरची चुंदरी किंवा रिबीन त्यांनी बांधलेली आहे. म्हणजे दिशाभूल होण्याची जास्त शक्यता नाही आहे, पण तरी जर तुम्हाला 2 फाटे आले तर तुम्ही विचारत जा की कुठल्या बाजूने आपल्याला जायचं आहे. आता आपल्याला बऱ्यापैकी विरान थोडासा भाग लागलेला आहे बघा. हा जो तुम्ही भाग बघितला, पण थोडासा लोनली असला तरी काही वाटत नाही, कारण नर्मदा मैया बाजूला आहे आपल्या. आता परत आपण रस्त्याला लागलेलो आहोत. मध्ये मध्ये आपल्याला राकेशजी भेटत आहेत येऊन. खूप सुंदरपणे त्यांनी व्यवस्था आपली केलेली आहे. मध्ये मध्ये येऊन आपल्याला दिशादर्शक ज्याला म्हणतो ते दिशा दाखवतात आपल्याला कुठनं जायचं आहे. परिक्रमामध्ये जाताना छोट्या छोट्या मुलं आपल्याला मिळतात. त्यांच्यासाठी तुम्ही न विसरता काय ना काय घेऊन या. काही असेल ते स्टेशनरीचं सामान असेल, पेन्सिल असेल, पुस्तकं असतील, वह्या असतील किंवा पट्टी पेन असेल किंवा हातरुमाल असेल. तर अशी छोटी छोटी मुलं आपल्या इथे दिसतात बघा उभी. आता हा दादा देतोय, आपणही काही देऊया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हाँ नर्मदे हर. इधर आओ दीदी, उसको बुलाओ इधर. इधर आओ. दिया ना अभी. नर्मदे हर. तुम्ही अशा वेळेस देता तुम्हाला मनापासून जो आनंद होतो तो आपण शब्दामध्ये खरं सांगू शकत नाही. मनापासून जे फिलिंग होतं त्याच्यामुळे तुम्ही परिक्रमात जेव्हा याल तेव्हा बऱ्याचशा गोष्टी घेऊन या, ज्या नर्मदा माई म्हणजे छोट्या मुली आणि मुलं म्हणजे गणेश त्यांना आपण देऊ शकतो. नॅचरल वॉटर म्हणजे आपल्याला मध्ये हापसा लागलेला आहे आणि संतोष आपल्याला आता पाणी देतो. संतोष देशील ना आम्हाला पाणी प्यायला? म्हणजे सुंदर आपल्याला मागे नर्मदा मैया दिसतीये आणि तुम्ही बघितलं तिथे पूर्ण कातळ आहे. आता इथून आपण ड्रोनला फ्लाय करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला डावीकडे इथे एक आश्रम लागला आहे छोटासा. इथे काही महात्मा आहेत, त्यांना भेटूया आपण. इथे लिहिलं यांनी रेवा संत कुटी आश्रम. इथे काही महाराज आहेत, त्यांना भेटूया. नमस्कार महाराज जी. नमस्कार. आपका नाम बताइए पहले दर्शकों को. नर्मदागिरी. नर्मदागिरी. अच्छा, अभी दर्शक आपको देख रहे हैं, आप बताइए कि ये मेन पथ है जो बड़ी परिक्रमावासी यहाँ पे आके रुकते हैं ना. तो क्या क्या यहाँ पे दिनक्रम होता है या फिर उनके लिए क्या क्या सेवाएं होती है? यहाँ सब प्रकार की सेवा है. उनके जल की व्यवस्था है, भोजन की व्यवस्था है, रहने की व्यवस्था है. अच्छा. और ये आपकी मतलब ये आपकी रहने की व्यवस्था हाँ, ये है? हमारी रहने की व्यवस्था है. यहाँ भोजन भंडारा बनता है, देख लो ना आप. धुनी पे यहाँ रोटी बनती है. अरे वाह, धुनी है यहाँ पे तो. हाँ, यहाँ धुनी है, यहाँ भोजन बनता है, रोटी. यहाँ दिवस है जो सब्जी रोटी बन जाती है. ओह. 2 कमरे में उधर सोना तो यहाँ पे रोटी बनाते हैं आप? यहाँ रोटी बनाते हैं. क्या बात है.
सुंदर. आतमध्ये आल्या आल्याच मस्त धुनीचा वास येतोय. बहुत सुंदर. नित्य आना जाना लगा है परिक्रमावासी महात्माओं का. हाँ हाँ 2-4-6 मूर्ति रोज आना जाना लगा रहता है. लगा रहता है. बराबर है. और यहाँ पे जो बीच में दिख रही है ये समाधि है. समाधि यहाँ ये घुंगरू वाले बाबा जी की है. ये बहुत पुराना स्थान है. तो दादाजी भी 30-35 साल रहे, 20 साल से मैं भी हूँ अभी. अच्छा, यहाँ 35 पे- साल से हो आप यहाँ पे? नहीं 20 साल. 20 साल. और उधर महात्मा एक कामाख्या देवी के थे, तो उनका शरीर पूरा यहीं हुआ था, तो उनकी भी समाधि यहीं थी. अच्छा, समाधि यहाँ पे ले ली. हाँ. सुंदर. बहुत सुंदर स्थान है और बहुत पवित्र लग रहा है और बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे. सब भगत जगतों की कृपा से सब होता है. बरोबर आहे. बरोबर बरोबर. धन्यवाद महाराज. मंडळी, आता तुम्ही नर्मदेचं बघितलं पात्र तर पूर्ण इथे कातळ दिसतंय आणि राकेश जी आपल्याला याच्याबद्दल माहिती सांगतात. राकेश जी, बताइए दर्शकों को कि ये किस तरीके से, इसका क्या इतिहास है? ये माँ नर्मदा का गौ घाट है. यहाँ राजा सहस्त्रार्जुन, सहस्त्रबाहु जिन्हें कहते थे, वो माँ नर्मदा को अपने सहस्त्र भुजाओं से रोकने का प्रयास किया था. माँ नर्मदा इतने प्रचंड रूप में थी कि वो हजारों भुजाओं में भी नहीं रुकी. इस कारण से इसका नाम सहस्त्रधारा है. यहाँ रावण के द्वारा जो शिवलिंग ले जाया जा रहा था, वो शिवलिंग की भी स्थापना इसी स्थान पर है. वो मंदिर है, उस मंदिर में भगवान भोलेनाथ का शिवलिंग स्थापित है और इस प्रकार से इसका नाम सहस्त्रधारा है. ये नर्मदा मैया से उद्गम स्थान से लगभग 130 किलोमीटर दूरी पर है. ओ सुपर. मंडला महिष्मती नगरी. धन्यवाद. हे बघा मित्रांनो, इकडनं जर तुम्ही बघितलं तर पांढऱ्या कलरचा इथे मला माहीत नाही व्हिडिओमध्ये डॉट दिसतोय की नाही. हा डॉट जो आहे तिथे मंदिर आहे, ते स्थापन झालेलं आहे आणि सुंदर एकदम पात्र. अचानक असं वाटतं की आपल्या इथे एवढं मोठं कातळ कसं काय तयार झालं आहे. मंडळी, आता बऱ्यापैकी ऊन लागतं आहे. 11 वाजून गेलेले आहेत. भरपूर सुनसान आपला रस्ता लागलेला आहे. तर या डांबरी रस्त्यावर आपण जात आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे दाखवायचं आहे की एक सुंदर असं झाड आपल्याला दिसते बघा इकडे. लाल 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 पान आहेत त्याची. मस्त किती सुंदर आहे बघा. ऊन बऱ्यापैकी लागतंय, त्याच्यामुळे सगळ्यांचे टॉवेल आता बाहेर आलेत. हे टॉवेल असे घेऊन आणि थोडंसं असं क्रॉस टाकून सगळेजण परिक्रमावासी चाललेले आहेत. त्याच्यामुळे जेवढं आपल्याला कव्हर करता येईल तेवढं आपण कव्हर केलेलं आहे. चला आता पुढे जाऊया. मंडळी, परिक्रमा मार्गात जात असताना आपल्याला काय लागलंय बघा. ए छोटूचं. आणि त्यातली आपण एक पकडलेली आहे. काय 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 काय. चलो चलो जा. बाय. मंडळी, 3-3.5 किलोमीटर आता आपण डांबरी रस्त्याने आलो आहोत आणि आता उजवीकडे कल्याणेश्वर महादेव रेवा आश्रम आपल्याला लागलेला आहे. इकडनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि आता जवळजवळ 12:15-12:30 झाले आहेत. त्यामुळे सूर्य एकदम डोक्यावर आहे आणि पहिले आत जाऊन आपण दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी, एकदम स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे. सुंदर व्यवस्था आहेत आणि इथे माताजी आहेत, त्यांना आपण आता भेटूया. नमस्कार माताजी. आपका शुभ नाम बताइए पहले. मैं साध्वी मनीषानंद. ओके. अभी दर्शक आपको देख रहे हैं, दर्शकों को थोड़ा उत्तर वाहिनी के बारे में थोड़ा सा बताइए. माँ नर्मदा अमरकंटक से निकल के खंबात की खाड़ी में गिरी है. गुजरात के एक तिलकवाड़ा है, उस क्षेत्र में यहाँ के मंडला के और एक ओमकारेश्वर, वहाँ माँ उत्तर वाहिनी बही है. 3 जगह से. बराबर. तो इसके कारण यहाँ का मंडला का महत्व है पहले. और यहाँ पे लोग, हमारे यहाँ के लोग बहुत सक्रिय हैं इस कार्यकर्ता, और ये सब लोगों की मदद कर रहे हैं और बहुत दूर दूर से भक्त आते हैं. इस बार तो बैजनाथ धाम के पास बक्सर से आए थे, गुजरात से माता आई थी जो 18 साल से खाली दूध में रह रही है.
ऐसे ऐसे भक्त लोग आए और हमने 1000 लोगों के दर्शन एक साथ किए जो उत्तर वाहिनी में आए थे, और उनकी पूरी व्यवस्थाएं हो रही थी। हमारे यहाँ भी हमसे जो बना छोटा मोटा छोटे छोटे सब लोग मिलके सहयोग कर रहे हैं, जैसे गिलहरी एक छोटे छोटे रूप में करती है और इस रूप से ये परिक्रमा हो रही है, और यहाँ सब भक्त आके प्रसन्न होते हैं और हम लोगों को प्रसन्नता मिलती है कि मंडला में हम आके बैठे और माँ की कृपा से इतनी दूर दूर से भक्त आ रहे हैं और उनकी माँ की कृपा सब पे बहुत बरसे और भगवान कल्याणेश्वर महादेव आप लोगों को बहुत धन धान्य से और सुख सुख शांति दे। बस हम यही अपने बाबा जी गुरुदेव के चरणों में प्रार्थना करके आप लोगों को शुभाशीष देते हैं। धन्यवाद धन्यवाद. मंडळी, सुंदर असं आपल्या माताजींनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपल्याबरोबर अजून एक सदस्य आहेत, त्यांना आता आपण भेटूया. नमस्कार महाराज, आपका पूरा नाम बताइए. मेरा नाम आनंद सोनी है, मंडलावासी हूँ, नर्मदा जी के तट पर रहता हूँ. अभी दर्शक आपको देख रहे हैं, तो उत्तर वाहिनी मांडला के बारे में आप क्या कहोगे, आपकी राय क्या रहेगी, आप किस तरीके से परिक्रमा होती है उसके बारे में थोड़ी जानकारी दीजिए. उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा मंडला पे लगभग पिछले 5-6 सालों से प्रारंभ हुई है. इसके पहले इस चीज़ से हम लोग भी अज्ञान थे. उसके पहले जो हमारे जौलपुर के पास पंचकोसी नर्मदा परिक्रमा होती है, तो हम लोग की इच्छा होती थी कि ऐसी कोई परिक्रमा यहाँ पर भी हो. तो एक पंचकोशी के अनुसार पे हम लोगों ने एक साल ऐसे नर्मदा जी का एक छोटा सा हिस्सा था, वहाँ की परिक्रमा शुरू की और यहाँ से पार हुए. और दुर्घटनावश अगले वर्ष जो हुआ वहाँ पर बाढ़ का पानी था, तो वो परिक्रमा नहीं आयोजित हो पाई. थोड़ा सा मन खिन्न हुआ. फिर एक संत आए, कुछ साधु संत, उन्होंने बताया कि पुराणों में जो उल्लेख है कि यहाँ पर भी लगभग 21 किलोमीटर का बेल्ट जो है नर्मदा जी उत्तर की दिशा में प्रवाहित हुई हैं. तो उत्तर वाहिनी परिक्रमा के बारे में ज्ञान हुआ. उस समय से हम लोगों ने फिर यहाँ पर प्रयास किया, लोगों को जोड़ा साथ में लेके. आज स्थिति यह है कि उत्तर वाहिनी एक बृहद रूप ले चुकी है और आने वाले वर्षों में भी बहुत बड़े रूप में यह परिक्रमा होगी. सुंदर सुंदर. जल्द से जल्द ये उत्तर वाहिनी बहुत बड़ी हो जाए, क्योंकि बहुत लोगों को पता नहीं है उत्तर वाहिनी. सब लोग को तिलकवाड़ा की पता है. तो यहाँ पे सभी दर्शकों को मेरा कहना है, आप ज़रूर मंडला में उत्तर वाहिनी परिक्रमा करने के लिए आइए. धन्यवाद. नर्मदे. राकेश जी अपने साथ है. राकेश जी कुछ लोगों की पहचान करा रहे, बोलिए राकेश जी. मारेवा प्रसादी प्रकल्प वर्ष 2014 से 22 दिसंबर 2014 से देवगांव संगम में अमरकंटक से 85-90 किलोमीटर दूर वहाँ पर परिक्रमावासियों की सेवा कर रहे हैं लगातार, भोजन प्रसादी दोनों टाइम. तो हमारी समिति आज उत्तर वाहिनी परिक्रमा में निकले हैं हम लोग सब लोग. हमारे गुड्डा नंदा जी हैं, धनीराम नंदा जी. नमस्कार. धनीराम नंदा जी हमारी समिति के अध्यक्ष हैं और हमारे कोषाध्यक्ष कल्लू भैया राजू झारिया जी और हमारे चिरवंजी लाल जी चाम जी हैं, ये हमारे उपाध्यक्ष हैं. और हमारे ये संरक्षक सदस्य हैं हमारे अनंत चौरसिया जी और ऋषिकांत झरिया जी, वो भी हमारी समिति के सदस्य हैं. भाई साहब भी हमारी समिति के हैं सदस्य. तो सभी लोग ऐसा परिक्रमावासियों जो पूर्ण परिक्रमा नर्मदा की करते हैं, उन सारे लोगों को ये सारी समिति मिल करके परिक्रमावासियों को दोनों टाइम भोजन प्रसादी की व्यवस्था करती है रुकने की. बहुत बड़ी सेवाएं काम कर रहे हो. धन्यवाद. नर्मदे. मंडळी, सगळ्यांना सांगायचं आहे आमचं सुंदरपणे भोजन झालेलं है आणि या दादांनी हम लोग को भोजन खिलाया है. सुंदर भोजन था, एकदम सुंदर भोजन था. आपका नाम बताइए. घनश्याम वर्मा. घनश्याम वर्मा. और यहाँ पे इनका जो शॉप आपको दिख रहा है. नमस्कार जी. नमस्कार. आपका नाम बताइए. गौतम दास. गौतम दास. तो ये भक्त ने हम लोग को, पीछे आप देखोगे तो यहाँ पे हम लोगों ने खाना खाया है. इकडे आम्ही जेवलो होतो. सुंदर अशी जागा आहे. म्हणजे मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की सब लोग यहाँ मिलजुल के, जो भी भक्तगण आते हैं उनके लिए, परिक्रमावासियों के लिए कुछ ना कुछ तो अपना सेवा के लिए दान करते हैं. कुछ ना कुछ तो वो कुछ भी हो, मतलब जैसे खाना लेके आए हैं इन्होंने, हम लोग को आसरा दिया है खाने के लिए. जी जी. जैसे हम लोग के साथ बाकी राकेश जी जुड़े हैं, तो सबका अपना छोटा छोटा श्रेय सब में बांट के परिक्रमा हम लोग पूरी कर दी. धन्यवाद जी. नर्मदे. मंडळी, परिक्रमे मार्गामध्ये मला एक गोष्ट दाखवायची आहे. एवढ्या शेंगा लगडल्या त्याच्यात, म्हणजे पानं कमी आणि शेंगाच जास्त दिसत आहेत पूर्ण. आणि असं एक झाड नाही आहे, असे भरपूर झाडं दिसलेली आहेत की शेंगाच्या शेंगा त्याला लगडलेल्या आहेत. आम्हाला वाटतं इकडे शेवग्या शेंगा बहुतेक खात नाहीत लोक. मस्तच. आणि सांगायचं असं की खूप ऊन आता वाढलेलं आहे. आत्ता वाजलेले 1:30, पण 1:30च्या उन्हामध्ये चालतो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेन, जर तुम्ही आलात तर जेवढं तुम्ही असं कवर कराल स्वतःला तेवढं चांगलं आहे, जेणेकरून तुम्हाला मानेला ऊन लागणार नाही. आता पुढे जाऊया आपण.
तर वाजले जवळजवळ 4. तर आता अजून 1 तासामध्ये आपण आता घागी घाटपाशी पोचू आणि घागी घाटवरनं आपण दुसऱ्या तीरावर जाऊया. चला. तर गावातनं आपण जात आहोत आणि आता इथे नर्मदा माई दिसते इकडे आणि इकडनं सरळ जायचं आहे. राकेशजी तिकडे थांबलेत, आपलं डायरेक्शन दाखवत आहे. जिथे असे 2 मार्ग येतील तिकडे थांबलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आला तर इकडनं न जाता गावातनं डावीकडनं आपल्याला जायचं आहे. इथे रस्त्यामध्ये जाताना आपल्याला खूप ठिकाणी गहू लावलेले दिसत आहेत. हे बघा मागे तुम्हाला हे जे दिसतंय पूर्ण गहू लागलेला आहे. किती सुंदर दिसतोय, गोल्ड कलरचं असं मस्त असं पिवळसर. या गावातनं आपण पुढे आल्यानंतर इकडे आल्यानंतर राकेश दादा इथे उभे आहेत सांगण्यासाठी की आता इकडनं आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर इथे खूण बघाल तर तुम्ही इथे हे बघा, हे इकडे घर दिसतंय आपल्याला आणि हे बाजूला हे घर लक्षात ठेवा. ह्याच्यामधनं आपल्याला खाली उतरायचं आहे. ये कहाँ जाएगा रास्ता? घागी घाट पे जाएगा. चलो फिर जाते. हे बघा आता आपण घाई घाटपाशी आलो आहोत आणि इकडनं आपल्याला बोट जाताना दिसतात बघा. आपल्या दक्षिण तटावर जायचं आहे आणि इथे पहिले आपण मंदिरात जे आहे इथे घागी घाट मोनी आश्रम. वा सुंदर आहे. हर हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. मनुष्य भगति न प्रगति पहचानी, यह प्राकृतक माय माल स्वभावो, जान स्थिरो मन कौशल राहु. जय जय श्री राम. जय जय श्री. जय जय श्री राम. सबकी सुन करे और उनकी बाणी भक्ति विनय और चाल को पहचान कर सुंदर मीठी वाणी से सब खूप सुंदर वाटते इकडे. आणि तुम्ही नर्मदा माईला जर बघितलं तेव्हा तिकडनं अशी फिरून गेली आहे पूर्ण ती अशी गुहा. आणि आता आपण खाली जाऊया आणि द्रोणाचार्यांना आता वर पाठवूया आणि बघूया वरनं आपल्याला काय दृश्य दिसतं. चला. आपण जे सकाळी संकल्प केला तेव्हा आपण नर्मदा मैयाचं पाणी भरून घेतलेलं. आता समोरनं आता बोट येणार आहे, तोपर्यंत आपण इथे वेट करत आहोत. तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आपण थोडंसं इथे पाणी अर्पण करूया नर्मदेला. मग नंतर संकल्प जिथे आपण केला तिथे नर्मदा मैयाला थोडं पाणी वाहणार आणि मग महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहणार आणि ते झाल्यानंतर आपला संकल्प पूर्ण नर्मदा परिक्रमा आपली पूर्ण होईल. म्हणजे आता समोरनं बोट आलेली आहे. सुंदर आपल्याला 360 शॉट आपल्याला मिळालेले आहेत. तटावर आपल्याला 21 किलोमीटरची परिक्रमा पूर्ण करायची. आत्ता वाजले आहेत 5. तर जेवढं जाता येईल तेवढं आपण 1.5 ते 2 तास आपण चालूया. म्हणजे 6 ते 7 किलोमीटर आपल्याला जाता येईल पुढे. आणि नंतर तिथे जो आश्रम असेल तिथे आपण स्टे करूया आणि उरलेली परिक्रमा आपण उद्या सकाळी करणार आहोत. तर बघूया आता पुढची परिक्रमा इकडची आपली कशी होती. चला. सुंदर असा गोल्डन लाईट चालू झालेला आहे. हे बघा नर्मदा माई आपल्याला दिसते समोर आणि सूर्यदेवताचं रिफ्लेक्शन पाण्यामध्ये किती बघा अमेझिंग आहे एकदम. खरंच चमकतं आहे पूर्ण पाणी आणि इकडनं अशी ही वळलेली आहे. त्याच्यामुळे इथपर्यंत हा उत्तरेकडे आपण तट पकडला जातो
आणि त्याच्यामुळे ही उत्तर जी वाहिनी आहे या इथून दुसरीकडे नर्मदा माई वळते त्याच्या आणि इकडनं अशी ही उत्तरेकडे पुढे जाते. चला आता उरलेली परिक्रमा आपण पूर्ण करूया. ती सुंदर दिसतंय बघा, त्यामधनं आपल्याला जायचं आहे. उजवीकडे आपल्या नर्मदा माईचं इथे काही बॅकवॉटर ज्याला आपण म्हणू शकतो इथे उरलेलं आहे, पण किती नैसर्गिकरित्या इथे असं वलय तयार झालं आहे बघा. असे घाट तयार झालेत मस्त नागमोडी. किती सुंदर दृश्य आहे, वाव क्लास. इकडनं हे असं जाऊन परत असं जाऊन असे काही आतमध्ये तयार झालेलं आहे पूर्ण, मस्तच. आता आपल्याला थोडंसं जंगल लागलेलं आहे, त्या आता जंगलातनं जात आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला पूर्ण डांबराचाच पॅच लागणार आहे आणि हा डांबराचा पॅच नर्मदा माईपासून बऱ्यापैकी लांब असेल, त्यामुळे नर्मदा माई या मगाशी जसं आपल्याला उत्तर तटावर दिसत होतं तसं आता दिसणार पण नाही. आता हे जंगलातनं खरंच जाताना खरंच छान वाटतंय. म्हणजे आता बघा आपला डांबरी रस्ता इथे लागलेला आहे, छोटासा इथे डांबरी रस्ता दिसतोय आणि पुढे गेल्यानंतर हा मोठा रस्त्याला आता जॉईन होईल. म्हणजे आता हायवेवरनं आपण चालत आहोत आणि आता इकडनं 3.5 किलोमीटरच्या अंतरावर फुलसागर एक आपल्याला गाव लागेल. राकेश दादांनी आपल्याला तिथे आश्रम एक सांगितलेला आहे, तर आता त्या आश्रमापाशी आपण जाणार आहोत. तर फुलसागरापाशी आपण बघूया तो आश्रम कसा आहे. आणि आता लाईट्सवर डाऊन व्हायला लागला आहे, तर आता साधारणतः 3.5-4 किलोमीटरच्या अंतरावर आपण थांबू आणि उरलेली परिक्रमा आपण उद्या सकाळी करणार आहोत. तर बघूया आता तो आश्रम कसा आहे. चलो मंडळी, आता आपण आश्रमापाशी पोचलेलो आहोत आणि आता वाजलेत 7:15, त्यामुळे आता या आश्रमापाशी आपण थांबणार आहोत. बऱ्यापैकी आता तुम्ही बघू शकता अंधार झाला आहे. माझी गाड्या येताना दिसत आहेत तुम्हाला आणि इथे तुम्ही बघितलं इथे दिलं आहे बघा, व्हेकल सेवा आश्रम फुलसागर, जबलपूर रोड, जिल्हा मंडला. आणि ह्याच्या खाली हा नंबर लिहिला आहे, तो नंबर तुम्ही नोट डाऊन करू शकता. तुम्हाला इथे येताना समजा अंधार झाला तर इथे तुम्ही कॉल करू शकता. आता आपण त्या आश्रमात जाऊया, इथे व्यवस्था केलेली आहे, बघूया आता आपण. हे बघा इथे स्वतः लिहिलेलं आहे, आश्रम में ताला लगे मिलने पर कृपया इस नंबर पर संपर्क करें. तुम्ही जर इथे रात्री आलात परिक्रमावासी तर तुम्ही इथे या नंबरला संपर्क करा. नंबर तुम्ही नीट नोट डाऊन करून ठेवा. तर आपण आज जाऊया. असा आश्रम आहे इकडे, सुंदर असा आश्रम आहे. आणि जर तुम्ही इथे बघितलं तो मध्य प्रदेश की जीवनधारा, पतित पावन नर्मदा, अमरकंटक से रेवा सागर, संगम तट, माँ नर्मदा का जल प्रवाह मार्ग. इथे पूर्ण परिक्रमेचा मॅप लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. पूर्ण परिक्रमेचा मॅप लावला आहे. सगळ्यात मोठी जी परिक्रमा आहे त्याचा मॅप आहे हा. आता आपण इकडे आहोत, हे जे तुम्हाला इथे दिसतंय या इथे आहोत आणि उद्या सकाळी मंडलाला पोचू आपण. सुंदर आणि अशी सुंदर व्यवस्था यांनी केली आहे नर्मदे. आपका नाम बताइए. विजय कुमार यादव. विजय कुमार यादव जी. अच्छा ठीक. अभी आश्रम के बारे में थोड़ा सा बताइए, कितना आप दर्शकों की सेवा यहाँ पे कर सकते हैं, कितने लोग रह सकते हैं हमारे यहाँ आश्रम में जो है पैदल चलने वाले जो परिक्रमावासी होते हैं ये समथिंग 30 से 40 लोग भी एक बार पे आ जाते हैं हमारे पास. और उनकी जो है सारी सुख सुविधाएं, भोजन का है, प्लस नहाने का है, लेट बात का है, ये सारी व्यवस्थाएं हम करते हैं. चाय पानी, सुबह नाश्ता, इसके बाद फिर वो लोग निकल जाते हैं. फिर लगता है कि चौमासी में जो आते हैं तो वो 4 महीना रुकते भी हैं, 2-2, 4-4, 8-10 ऐसा भी रुकते हैं. उनकी व्यवस्था भी हम यहाँ पूरा दोनों टाइम का भोजन, चाय, नाश्ता,
ये पूरी व्यवस्थाएं करते हैं। तो आपके यहाँ पे आश्रम पे आने के लिए जो नंबर बाहर लिखा हुआ है जी, उधर पहले कांटेक्ट करके आना चाहिए, डायरेक्ट कोई भी आ सकता है? कहीं कोई समस्या नहीं है, बिना कांटेक्ट भी आ सकते कैसे हैं। अगर 15-20 लोग एक साथ आ गए तो जी। थोड़ा सा दिक्कत की बात हो सकती बिल्कुल है? कहीं कोई समस्या नहीं है। हमारा एल ड्राफ्ट जो है दरवाजे का वो खुला रहता है, रात ना दिन 24 घंटे खुला रहता है। वो आते हैं, लगता है कि कोई रात पे अगर 10 बजे आया है और वो अंदर आ जाएं, ऐसा कोई कांटेक्ट की ज़रूरत नहीं है। उसके बाद वो हमको फ़ोन लगा लें कि भाई क्या व्यवस्था है, भोजन का है, पानी का है, तो वो सारी व्यवस्थाएं 10 मिनट में हम उपलब्ध करा देते हैं। क्या बात है, क्या बात है, बहुत ही और सुंदर। जहाँ तक हो सकता है कि मैं खुद भी भोजन बना के और उनको खिलवाता हूँ। क्या बात है, बहुत मतलब सेवा, आप जिस तरीके से सेवा कर रहे हो परिक्रमा वासियों की, जी, मतलब कहने के लिए मेरे पास शब्द नहीं है एक्चुअली। जी, बहुत सुंदर, बहुत सुंदर। नर्मदे हर। तो अगर आपको बीच में अगर आप यहाँ से आ रहे हो जी, तो सर जी को ज़रूर कांटेक्ट कीजिए, या फिर यहाँ पे आप जाते हुए भी आपको दिख जाएगी पूरी, मेरी पूरे वीडियो में यहाँ तक कैसे आना है मैंने बताया हुआ है जी, तो आप यहाँ तक आ सकते हो। जी, नर्मदे हर। नर्मदे हर। सुप्रभात मित्रांनो, आज सकाळ झालेली आहे, 4 वाजता आम्ही उठलो आणि पहिल्यांदा मी हापशाच्या पाण्यावर आंघोळ केली. विहिरीवर मी बराच वेळ आंघोळ केली होती, पण हापशाच्या पाण्या म्हणजे बोरवेलच्या पाण्याने मी पहिल्यांदाच आंघोळ केली. मला वाटलं होतं गार असेल खूप पाणी, कारण खूप थंडी इकडे सकाळी, आता एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा. पण बोरवेलच्या पाण्याला गरम पाणी होतं, कारण जमिनीतनं भरपूर डीपमधनं पाणी आलं होतं. तर आता आम्ही इकडनं परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि आज उरलेली आपली 15 किलोमीटरची परिक्रमा आपण पूर्ण करणार आहोत. तर तुम्हाला आपण आश्रममध्ये आपण रात्री आपण बघितला होता आश्रम, मागच्या साईडला जो एरिया आहे इथे बेसिन आहे आणि उजवीकडे इथे टॉयलेट बाथरूमची सोय आहे इकडे, आणि हा आश्रम आहे. हे किचन आहे. आणि परिक्रमावासी इकडे आता पूजा चालली आहे त्यांची, मोठी परिक्रमा करत आहेत, त्यांना आपण डिस्टर्ब करूया नको. तर अजून उजाडलं नाही आहे, तर जसं असं उजाडत जाईल तसं आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दाखवता येईल मला. तर आता आपण परिक्रमा चालू करूया, चला मित्रांनो. आता सकाळ झालेली आहे, सगळेजण आपण आहोत बरोबर. बोलो नर्मदे हर. हायवेवरनं आपण चाललेलो आहोत, उजव्या बाजूस नर्मदा मैया आहे. नर्मदे हर. आम्ही जात असताना आम्हाला रस्त्याच्या पलीकडच्या बाजूस एकाने आवाज दिला, नर्मदे हर चहा प्यायला या. तर आता त्यांच्याकडे आम्ही आलो आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी आता आम्हाला इथे चटई घातली आहे आणि सगळे परिक्रमावासी इथे बसलेले आहेत. त्यांचा आश्रम बघा किती सुंदर आहे इकडे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर जी, नर्मदे। बहुत सुंदर आश्रम बनाया आपने जी, सब मैया की कृपा है जी। बहुत ही सुंदर लग रहा है अंदर आके, बहुत अच्छा लग रहा है. आप कहाँ से हैं? हम लोग मुंबई से हैं. हम लखनऊ से. अच्छा, उत्तरवाहिनी परिक्रमा में आए। उत्तरवाहिनी में. हाँ. आणि इथे पांढऱ्या पूर्ण हा असा कलर मारलेला आहे, चुना आहे पूर्ण. ते सुंदर त्यांनी केलं आहे बघा. छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये एका बाजूस त्यांनी असं गार्डनिंग थोडं केलेलं आहे. इथे तुळशी वृंदावन आहे छानपैकी एकदम. माँ नर्मदा माचं इथे पेंटिंग केलेलं आहे त्यांनी, सुंदर चित्र रेखाटलं आहे भिंतीवर. आणि जर या आश्रमचं नाव बघितलं तुम्ही तर बघा इथे लिहिलं आहे त्यांनी, माँ अन्नपूर्णा अन्न क्षेत्र तिन्नी नर्मदा पैदल परिक्रमा वासियों के लिए भोजन, बालभोग, रात्रि विश्राम, गृहस्थ सेवा, दुर्वेजी. नर्मदे हर जी, नर्मदे। आप दर्शकों क्या बताएंगे नर्मदा माता जी के बारे में? जो भी परिक्रमावासी के आते हैं, आप क्या सेवाएं करते हो बताइए. जी, सुबह से चाय, बालभोग 11 बजे तक, इसके बाद 11 बजे से 3 बजे तक भोजन प्रसादी, फिर शाम को भोजन, रात्रि विश्राम, लैट्रिन बाथरूम की सबकी सुविधा है जी. छोटी सेवा है, सब मैया की अरे कृपा है, नहीं, सबसे नहीं, बड़ी बात मैया की अरे। कृपा है जी. वाह 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 वाह, बहुत ही सुंदर, बहुत ही उम्दा काम कर रहे हो. इतनी बड़ी सेवा कर रहे हो परिक्रमावासियों के लिए. और यहाँ पे रहने की व्यवस्था है क्या अंदर? जी जी अच्छा, ये आपका घर है? जी, घर है. अच्छा.
रहने की व्यवस्था यहाँ पे ऐसा एक छोटा हॉल, उन्होंने आश्रम है। देखो इतना बड़ा हॉल है, तो आराम से 6-7 जन आराम से रह सकते हैं। और कमरे भी खाली कर देते। हाँ, कि डावीकडे पण एक रूम आहे। तो दुर्वे जी, आप अपना मोबाइल नंबर दर्शकों को बताइए। जी 9669498290। मेरा नाम है राम पुरुष दुर्वे, ग्राम तेंदनी, जिला मंडला। मैं उत्तरवाहिनी परिक्रमा की भी सेवा करता हूँ मैया की कृपा से, और पूरा परिक्रमा जो करते हैं उनकी भी सेवा करता हूँ जी। ये जिस किसी को आना हो इस नंबर पे कांटेक्ट कर लीजिए। आप जहाँ भी रहिए हमारे मंडल जिले परिक्रमा में कांटेक्ट लेते तो सब सुविधाएं आपको वहाँ मिल जाएगी जी। बहुत ही सही है, और सबको ये बात बतानी है कि बहुत दिल से सेवा करती है। यहाँ पे आने के बाद ही वो जो वाइब्रेशंस रहते हैं, जो वाइब्स बोलते हैं हम लोग, वो इनसे जो वाइब्स आ रही है घर से है, इनसे है, बहुत ही 100% वाइब्स है। तो बहुत ही दिल से ये करते हैं। तो जो भी यहाँ पे परिक्रमावासी आ रहे तो यहाँ पे ज़रूर रुकना। धन्यवाद मित्रांनो। असं तुम्हाला नर्मदा परिक्रमा करताना वेगवेगळे छोटे छोटे आश्रम मिळतील। ॲक्च्युली मी सगळ्यांना सांगेल की अनुभव आला पाहिजे सगळ्यांनी। तर आता आम्ही इथे थोडा विश्राम करतो, त्यांनी दिलेला चहा पितो आम्ही आणि पुढच्या मार्गाला आपण लागू। चला मित्रांनो, परिक्रमा करत असताना आपल्याला मध्ये आता हे बघा, इकडनं जर तुम्ही उजवीकडे गेलात तर जिलरी घाट इथे लागतात, गाजीपूर येथील मंडला। इथे सुद्धा बोर्ड लावला आहे बघा, जिलरी घाट। हायवेवरनं जाताना जर उजवीकडे वळालात तर जिलरी घाट इथे लागतो। इकडे सुद्धा आपला मैया, आपल्याला इथे तुम्ही पोहोचू शकता मैयापाशी जवळ। चला आता आपण पुढे जाऊया। अशी तुम्ही बघितलं तर छोटी घरं बरीच आहेत, आणि मेन सांगायचं तर या घरांमधनं नर्मदे हर अशी छोटी मुलं आपल्याला आवाज देतात, तेव्हा आपले अक्षरशः चालतानाची पावलं थांबली जातात, आणि आपण काही ना काहीतरी त्यांच्यासाठी आपण आणलं पाहिजे असं माझं सगळ्यांना म्हणणं आहे। तुम्ही काही त्यांना देऊ शकता, ज्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो तो अविस्मरणीय असतो, अक्षरशः खूपच भारी असतो, आणि आपण ते फिलिंग कधीच विसरू शकत नाही। त्यामुळे तुम्ही परिक्रमा मार्गामध्ये आपल्याजवळ लहान मुलांसाठी देण्यासाठी नक्कीच काहीतरी ठेवा। चला तर आपण पुढे जाऊया। हे बघा, जर तुम्ही पलीकडे इथे रस्त्या पलीकडे जर बघितलं तर समोर आपल्याला रायपूर लागतं आहे, आणि उजवीकडे जर आपण थोडं वळालो तर मंडलाचा बोर्ड दिसतोय। तर जिकडनं आता ही गाडी आली समोर, तिकडे उजवीकडे आपल्याला वळायचं आहे, सरळ आपण रायपूरला जाऊ शकतो। मित्रांनो, उजवीकडे वळल्यानंतर आपला छोटा रस्ता लागलेला आहे, पण खूप मस्त वाटतं आहे, कारण दोन्ही साईडला पूर्ण आपल्याला झाडी लागलेली आहे। हे बघा, दोन्ही साईडला तुम्ही बघाल झाडी दिसत आहेत आपल्याला, आणि आपले मित्र दोन्ही संतोष इकडनं चालत चाललेत। मस्त वाटतं एकदम। हे बघा, शांत रस्ता एकदम। रस्त्याने जाताना आपल्या उजवीकडे नर्मदा माईचं मंदिर लागलंय, दर्शन करूया। नर्मदे सुंदर मंदिर आहे। नमस्कार, नर्मदे हर। मंडळी, तुम्ही बाजूला बघितलं तर आता आपल्या दुकानं दिसायला लागलीत मंडलामधील। हा सरळ रस्ता व्यास मंदिराकडे जातो, जिकडनं आपण काल संकल्प केला होता। बघूया आता पुढे। आता एका आपण चौकापाशी आलो आहोत, लिलीपूर चौक। इथे हा बोर्ड लागलेला आहे, एक डावीकडे रस्ता होती उजवीकडे, आणि त्या बाजूला आपल्याला दुर्गा मातेचं मंदिर लागलेलं आहे। त्यामध्ये बाजूला जे आहे ते राम मंदिर आहे। आता बऱ्यापैकी जवळ आलो आहोत आपण, आणि इकडनं आता पुढे बस स्टॉप लागेल, आणि बस स्टॉपवरनं आपल्याला महादेव मंदिरापाशी जायचं आहे, जिथे आपण काल संकल्प केला होता। चला, आणि आपल्या राकेशजी भेटायला आलेले आहेत। नमस्कार राकेशजी। नर्मदे हर राकेशजी आ गए हो रही है। यस। नर्मदे हर। अभी यहाँ से कितना दूर है? 1 किलोमीटर। चलो फिर चलते हैं।
आपण इकडनं आलो आणि तुम्हाला इथे समोर बसेस लागलेले दिसते आहेत. मंडलाचा बस स्टँड हाच आहे. इथे आपली एस टी बस येत नाही, तुम्हाला प्रायव्हेट बसच इकडे आहेत. समोर आपल्याला कमान दिसते, कमानीच्या आतनं आपल्याला पुढे जायचं आहे. कमानीतनं आत आलो आपण आणि समोर इकडे दुर्गा मैयाची आरती चालू आहे. मंदिरातनं आपण बाहेर पडलेलो आपल्याला चौक लागला आहे. चौकावरनं डावीकडे येऊन आपल्याला या मार्गाने पुढे जायचं आहे. या गल्लीतनं आलेलो आहोत आणि समोर आपल्याला क्रांतिकारी भगतसिंगचा इथे पुतळा दिसतोय, सुंदर. आणि जर उजव्या बाजूस बघितलं तर मारुती रायाचं मंदिर आहे. एक रस्ता उजवीकडे जातोय, एक रस्ता डावीकडे जातो, एक सरळ जातोय. तर आपल्याला सरळ जायचं इकडनं. जय मारुती राय. नर्मदे हर. नर्मदे. अभी मुंबई से आए हम लोग. मुंबई से. अरे थँक्यू सर, थँक्यू. नर्मदे हर. असे बरेच जण आपल्याला भेटत असतात, नर्मदे हर म्हणतात आणि आपले तार त्यांच्याशी मिळतात. खरंच खूप छान वाटतं. नर्मदे हर. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्याबरोबर राकेशजी तर आहेतच आणि राकेशजींचं नेटवर्किंग एवढं स्ट्रॉंग आहे की की आम्हाला ते शेवटपर्यंत आम्हाला घेऊन चाललेत मैयाच्या किनारी आणि खूप छान त्यांचं एकदम सेवा करतायत. आता आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ह्यांना पहिले भेटूया. नमस्कार जी. आपका नाम बताइए. प्रभात कुमार सोनी. यांच्याकडे आपण आलेलो आहोत और इन्होंने जो इंतज़ाम किया है सब नर्मदा परिक्रमा वासियों के लिए, ये आप देख सकते हो. खाने का, चाय का, बहुत सारा फ्रूट्स रखे हुए हैं और हम लोग का पेट पूरा भर गया. अभी हो गया भाई, बस करो अभी, मत दो, बस हो गया अभी. ऐसा हालत हो गया है. तो आप थोड़ा अपने बारे में बताइए, नर्मदा परिक्रमा और कुछ जानकारी कुछ दे दे. दर्शक आपको देख रहे हैं. ये आप, हमारा सौभाग्य है कि आप नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा में आए और हमें सेवा देने का मौका मिला. तो ये नर्मदा मैया की कृपा है. और बहुत बड़ी बात है कि आप भी उत्तर वाहिनी की परिक्रमा में आप आए हैं. लाखों लोग हैं, करोड़ों लोग हैं जो उत्तर वाहिनी की परिक्रमा करना चाह रहे हैं लेकिन नहीं कर पाए हैं. आप भी आ गए हैं और हमारा भी सौभाग्य है कि आप हमारे पास आए तो हमें सेवा देने का मौका. नहीं, धन्यवाद, धन्यवाद. नर्मदे हर. तर जर तुम्ही घर बघितलं यांचं तर आपण इकडनं आता पुढे चाललेलो, तर इकडनं आतमध्ये वळल्यानंतर यांना पूर्ण बंगलो आहे. हा असे आपल्याला इथे बंगलोज दिसत आहेत, त्यांच्यामध्ये यांचं घर आहे. तर हे पुढे जाऊच देत नव्हते. हे म्हटले नाही नाही, आमच्याकडे यायचंच तुम्ही आणि खाऊनच जायचं आहे काहीतरी. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा परिक्रमेमध्ये असता तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने सेवा म्हणून सगळे लोक तुमच्यासाठी उभे असतात. तर आता आपण इकडनं निघूया आणि लवकर लवकर महादेव मंदिरापाशी पोहोचू आणि आजची परिक्रमा पूर्ण करू. हे बघा, आता आपण राजघाटपाशी आलेलो आहे परत. आणि हे बघा, आता परिक्रमा वासीचं स्वागतासाठी उभे आहेत. मंगलम भगवान विष्णु मंगलम करुणाध्वजाय मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय नर्मदे. बोलिए पतित पावनी माँ जगदम्बा नर्मदा मैया की जय. व्यासनारायण भगवान की जय. राजराजेश्वरी माता की जय. शीतला माता की जय. बूढ़ी माई माता की जय. सभी देवी देवताओं की जय. हरे हरे नर्मदे. आता त्यांनी, महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे आपल्याकडे जे नर्मदा मैयाचं जल आहे ते थोडंसं नर्मदा मैयामध्ये व्हायचं आहे आणि उरलेलं जल परत आणायचं आहे आणि महादेवच्या पिंडीला व्हायचं आहे आणि नंतर उरलेलं जल आपण घरी घेऊन जाऊ शकतो. चला. अपनी माँ जगत जननी जगदम्बा उत्तर वाहिनी का परिक्रमा जो करके आप आए हैं,
और मैया जी को जल अर्पण करके आए हैं। अब भोले व्यासनारायण भगवान को जल अर्पण करेंगे। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव विष्णुर्मुखीयमामृतात्। ओम बोले व्यासनारायण भगवान की जय, भगवान की जय, नर्मदा मैया की जय, राजे दरबार की जय। गुरुजी अभी कन्या को बुलाया है, तो आप इसके बारे में बताइए। ये अपन ने उत्तर वाहिनी परिक्रमा जो आपने प्रारंभ किया और समापन किया, उसके अवसर पर अपन व्यासनारायण भगवान के मंदिर में कन्या पूजन, कन्या भोजन, फलहार मीठा फल कन्याओं को अपन खिला करके उनको दक्षिणा दे करके और अपन उसका पुण्य फल आपको प्राप्त होगी। टिफिन है, पेन है जी, एक देते जी जी। तर मित्रांनो, आपल्याबरोबर ही जी परिक्रमा पूर्णपणे आपली संपन्न इथे झालेली आहे आणि आपल्याबरोबर जे सेवेकरी होते ते आपल्या समोर आहेत। नमस्कार। नर्मदे हर। राकेश जींना तो ओळखतातच। आपका नाम बताइए। बैसाखूलाल नंदा। अच्छा, आपका नाम बताइए। मैं कमलेश सोनी। अच्छा, आपका नाम? पंडित रामायण प्रसाद दुबे। आपका नाम? नंदलाल नंदा। ओके। तो राकेश जी ने बहुत, और उनके जितने भी सदस्य हैं, जिस सारे लोगों ने बहुत अच्छी सुविधा हम लोग को प्राप्त की थी और ये परिक्रमा हम लोग की संपन्न हो गई है आज। तो राकेश जी से मैं अनुवाद करूँगा कि सब दर्शक आपको देख रहे हैं, तो आपका मोबाइल नंबर आप प्रोवाइड कीजिए। मेरा मोबाइल नंबर है 62 61 41 88 27 और हमारी समिति के 4-5 लोग 7 लोग ऐसे प्रमुख लोग हैं। कमलेश भैया हैं, हमारे श्याम भैया हैं, श्याम श्रीवास जी हैं और श्री लालाराम चक्रवर्ती जी हैं। तो हम लोगों ने यूट्यूब के माध्यम से अन्य जगह नंबर प्रोवाइड कराया है। मैं आपको सारे नंबर दे दूंगा। मेरा नंबर आपको ठीक, एक BSNL वाला नंबर भी है 9424 988 480। धन्यवाद। और अगर कुछ एक्स्ट्रा नंबर रहेंगे मैं राकेश जी से लेके वीडियो के डिस्क्रिप्शन में मैं दे दूंगा आपको। ठीक है, धन्यवाद जी। नर्मदे हर। नर्मदा मैयाची उत्तरवाहिनी आपण पूर्ण केल्याबद्दल इथे प्रशस्ती पत्रक देत आहेत आपल्याला, ते खूप खूप धन्यवाद। छोट्या याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्यांनी आपल्याला प्रशस्तीपत्रक दिलं आहे किंवा तुम्ही आमच्याकडे आलात, आगमन केलं आहे आणि नर्मदा परिक्रमा आपली पूर्ण झालेली आहे, हे ठीक आहे, त्यांचं हे प्रेम दाखवलं आहे त्यांनी आपल्याला। तर ही परिक्रमा आता इथे पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आता इकडनं आपण द्रोणाचार्यांना वरती पाठवूया आणि बघूया द्रोणाचार्यांकडनं आपल्याला काय काय दृश्य दिसते। सुंदर असं द्रोणाचार्यांनी आपल्याला दृश्य दाखवलेलं आहे आणि हा आता आपण व्हिडिओ थांबवणार आहोत। सगळ्यांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच मला प्रेम दाखवत जा तुमचं। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।